टीचर होल्ड युअर हँड. भाग घेतला तर भाग घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी काय झालं, एक दिवशी कबीरचा खेळता खेळता पाय फ्रॅक्चर झाला. पाय फ्रॅक्चर झाला. काय झालं म्हणजे टीचर पाय मुडला. ही गोष्ट तुम्ही घडी घडी सांगताय. नाही, वेगळी नाही. रेहानचा पाय फ्रॅक्चर झाला. पाय फ्रॅक्चर झाला ना, मग कबीरचा पाय फ्रॅक्चर झाला. मग रेहान कबीरकडे आला. म्हणजे कबीर, आपण तर क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, आपल्याला पळायचं आहे. तर पळायचं आहे तर तुझा पाय फ्रॅक्चर होऊन गेला. म्हणे कबीर म्हणे आता आपण कसं काय स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणे. मग रेहान म्हणे आपण आता काही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, कारण कबीरचा पाय फ्रॅक्चर होऊन गेला म्हणे. मग तरी कबीर म्हटला की रेहान आपण स्पर्धेत भाग घेऊ, दोघं स्पर्धेमध्ये पळू. मग त्याने ठरवलं की आपण पळू. मग स्पर्धा सुरू झाली दुसऱ्या दिवशी. मग ते दोघं पळत होते. पळत असताना कबीरचा तर पाय फ्रॅक्चर झालेला होता, पाय फुटलेला होता. मग कबीरला रेहानने हात दिला, त्याच्या खांद्यावरती असा हात टाकला, इकडे नंतर हे पहा. रेहानने कबीरच्या अशा खांद्यावरती हात टाकला आणि त्याला असं धरलं आणि धरत धरत तो चालू लागला. पण मग सगळे लोक पटापट पळून पुढे चालले गेले. पण रेहान आणि कबीर मागे राहून गेले. का बरं? कबीरला काय झालं होतं? हा, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. मग तरी ते दोघं चालतच होते. मग कबीरने पुन्हा पक्का निर्णय केला, ठाम निर्णय केला, आता ही शर्यत जिंकायची. मग परत रेहानने त्याला पक्का धरलं. दोघं पटापट पळू लागले. पळू लागले तर सगळे मागे राहून गेले आणि ते सगळ्यांच्या पुढे चालले गेले आणि त्यांचा 1 नंबर आला स्पर्धेमध्ये, पळण्याच्या स्पर्धेमध्ये. मग त्यांना बक्षीस भेटलं तर त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांचं कौतुक केलं की कबीर आणि रेहान पक्के मित्र आहेत. कबीरचा पाय फ्रॅक्चर झाला होता तरी दोघांनी शर्यत जिंकली. मग त्या गोष्टीतून काय तात्पर्य निघतं की एकमेकाला मदत करावी. जर एका मित्राला काही नुकसान झालं तर दुसऱ्या मित्राने मदत करावी, यालाच मैत्री म्हणतात. कबीर आणि रेहानची घट्ट मैत्री होती. मग कळाली का मैत्री तुम्हाला? मी आता तुम्हाला प्रश्न विचारते. 2 मित्र होते, त्या दोघांचे नाव काय होते? रेहान. कबीर आणि रेहान. कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला होता? आधी नीट बस. व्हेरी गुड. कबीर. क्लॅप फॉर ऋतिका.